काय किती प्रकार आहे? केंद्राने किंवा एखाद्या केंद्राच्या मंत्र्यानं संविधानाच्या पदावर बसल्यावर असं बेजबाबदारपणानं अ, बोलायला नाही पाहिजे किंवा एखादं वक्तव्य करायला नाही पाहिजे. छत्रपती शिवरायांनी संबंध देशासाठी जिथं अन्याय होतोय, तिथं अन्याय बंद करण्यासाठी लढाया उभारल्या. एखाद्या महापुरुषाला किंवा एखाद्या संताला एखाद्या जातीत तोलणं योग्य नाही. परंतु आता या भाजपच्या काही लोकांना अशी सवय लागली मतासाठी आणि सत्तेसाठी हे कोणाला काही पण जोडतात आणि मतासाठी त्यांच्या त्या राजकीय लाभापोटी ही विनाकारण जात जोडली जाते. आमची त्या पंतप्रधान मोदींना आणि ते दुसरे त्यांचे ते महाराष्ट्रातले बार येत असते ती एक ते नमुना अमित शहा यांना सांगणं आहे की जरा याच्याकडे बघा हे कोण केंद्रीय मंत्री आहे. महापुरुषांना तुमच्या फायद्यासाठी असं तोलू नका म्हणा. त्याला त्याचं स्टेटमेंट माघारी घ्यायला लावा. नसता राज्यापासून देशापर्यंत निषेध जर एकदा सुरू झाले तर त्याचा फटका तुमच्या भाजपला देशभर राज्यभर महाराष्ट्रात सुद्धा बसू शकतो.